या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. ड्रीम स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट इथे म्हणता येईल, ज्या प्रकारे सुरुवात करून दिली आहे. सचिन थोडासा दबावामध्ये, आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र इथे फिल्डर आहेत, आता चुकी होणार नाहीये. दो तुम्हारी तो एक हमारी, असंच सांगितले गोलंदाज सचिन आणि अखेरकार महेशला या ठिकाणी शांत केलंय. पहिला फलंदाज बाद. न्यू बॅटर, नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आला बॅटिंग करण्यासाठी. डीबी स्पोर्ट्स संघाचा 12वा खेळाडू नाही एक कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस, आहेत आहेत. अगदी आपण पाणी पिण्यासाठी गेले होते, पहिल्या चेंडूपासून ते इथे बसले होते. राकेश न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर आलाय. सचिन तयार होते राईट आर्म ओव्हर द विकेट. 4 षटकांचा सामना आहे बघा, वेळ जास्त घेऊ नका, यानंतर एक फायनल मॅच आहे. प्ले अनमिस, यावेळचा चेंडू आपण पाहिले तर आउटसाइड ऑफ स्टंप लाईन पाहायला मिळाली. लेन देखील भरपूर चांगली होती. खरं तर बॉलच्या लाईन मध्ये येऊन हा स्ट्रोक खेळायला हवा होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क मात्र दिसत नाहीये. राकेश डॉट बॉल खेळतोय. राकेशकडे देखील क्षमता आहे, मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॅटिंग केली होती. सचिन कम बॅक करत असताना आणखीन एक यॉर्कर लेनचा बॉल, आता पुनरागमन करतोय, पूर्णपणे स्ट्रॉंगली कम बॅक करतोय. या सामन्याचा आपण विचार केला तर गोलंदाज सचिन पहिल्या 2 बॉलवर 10 धावा खर्च केला होता आणि त्यानंतर एक विकेट मिळाली आणि त्यानंतर सलगचे 2 निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी. खरं तर आता एकच षटक पॉवर प्लेचं असेल, कारण 4 षटकांची ही मॅच आहे. सचिन तयार होतोय. यावेळचा हा चेंडू इथे लाईन पाहावी लागेल. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉल, अवांतर धाव इथे मिळाले. मी म्हणेल जरूर एक धाव जोडली गेली, परंतु कदाचित बॅटची एज जरी लागली असती ना तरी देखील चेंडू वेगाने फाईन लेग किंवा लॉंग लेग क्षेत्रामध्ये निघून गेला असता. ही लाईन चुकीची आहे. पॉवर प्ले मध्ये खास करून आपण जर विचार केला तर एक उत्तम गोलंदाज कोण, तो जरूर ऑफस्टिक आउटसाइड ऑफ स्टंप चांगली लाईन आणि लेन ठेवतो. मेंटेन ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट सजवतो त्या ठिकाणी चेंडूला पिच करतो. या दरम्यान इथे लॉक केलंय, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. पाहायला मिळतात 17 रन्स ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फार चांगली स्टार्ट डीबी स्पोर्ट्स संघाला इथे मिळाली आहे. विकेट जरूर मिळाली, परंतु त्यानंतर राकेश 2 डॉट खेळला आणि त्यानंतर अखेरकार राकेशच्या बॅटमधून देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा. एक चांगली सुरुवात म्हणता येईल डीबी स्पोर्ट्स संघासाठी, कारण टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. त्या निर्णयावरती खरे उतरलेत बॅटर. सार्थकी ठरवतायत कॅप्टनचा निर्णय. आता जरूर विकेटचा शोध असेल, कारण हीच जोडी अगर शेवटपर्यंत राहिली तर फार धावा जरूर बनणार आहेत. त्यामुळे विकेटचा शोध आहे आणि त्याचमुळे गोलंदाज भागेशला आता अटॅकवर आणलंय. जो विकेट टेकर गोलंदाज राहिलाय या पूर्ण स्पर्धेमध्ये. आर्या फायटर्स साठी खास करून खूप चांगली त्याने गोलंदाजी दाखवली आहे.
सचिनचा आज मी म्हणेल गोलंदाजीमध्ये दिवस नाहीये. काल ज्या सचिननं 2 दिवसाचा आपण विचार केला तर तब्बल 12 विकेट्स मिळवल्या होत्या, परंतु आज फार महागडा राहिलाय त्याच्या गोलंदाजीचा आपण जर विचार केला तर. मग आजच्या दिवसामध्ये लीग मॅच असू द्या किंवा आजच्या दिवसामधील आपण पहिली क्वालिफायरची मॅच असू द्या, त्यानंतर सेकंड क्वालिफायरमध्ये देखील आपण पाहिलं तर थोडासा महागडा राहिला. भाग्यशाली गोलंदाजी करण्यासाठी आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. पॉवर प्ले संपल्यानंतर P1चं षटक संपल्यानंतर आता नॉन पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त फिल्डर आपल्याला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतात. या दरम्यानचा हा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क जो हवा होता तो मिळाला नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील्ड डीप एक्स्ट्रा कव्हरमधून क्षेत्ररक्षक जरूर बॉलवरती आला होता. एकच धाव घेण्याची जरूर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. माफ करा, 2 धावा वेगाने पूर्ण केला. असं वाटत नव्हतं ज्यावेळी ज्या अंदाजानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपाटला होता असं वाटलं होतं की एकच धाव मिळेल, परंतु चांगली रनिंग पाहायला मिळाली. दोन्हीही फलंदाजांमध्ये अतिशय चांगला ताळमेल पाहायला मिळाला होता. 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. APL 2022 पर्व 3 आता अंतिम टप्प्यामध्ये आपण बघतोय. गौतमजी उबाले जे प्रेसिडेंट आहेत APL 2022 त्यांचाच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना. आर्या फायटर्स या दरम्यान क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झाले वाईडिश लॉंग ऑफला. वाईड ऑफ लॉंग ऑफला पण अगदी आपण पाहिलं तर रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर अशा रेग्युलेशन कॅचेस ज्या आहेत त्या तुम्हाला पकडाव्याच लागतील. पण तुम्ही जर ह्या लेवलचं क्रिकेट खेळतायत दोन धावा पुन्हा एकदा जोडल्या गेल्या धावफलकावरती. 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. वेळ थोडी कमी घ्या, लक्षात असू द्या. दोन्ही संघांना मी विनंती करतोय कारण यानंतर फायनल मॅच आहे आणि आपल्यामधून एक संघ फायनल मध्ये पोहोचणार आहे. यावेळेचा हा चेंडू तर मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे बॅटच्या स्टिकरवर चेंडू आला आणि जिथे खेळायचं होतं जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट मात्र बॅटरला मिळाला नव्हता. गोलंदाज देखील कौतुक करणं आता यावेळी मात्र थोडासा खांद्याचा जोर लावला, अक्षरशः वेग दाखवला. सुरुवातीचे जे 2 चेंडू आपण पाहिले तर थोडासा वेग कमी पाहायला मिळत होता. तसे आता इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिले तर भरपूर युवा गोलंदाजांनी प्रभावित केले. उमरान मलिक सारखा खेळाडू देखील आता भारतीय संघाच्या रेस मध्ये जरूर आहे. यावेळेचा चेंडू पंचांचा बीमा नो बॉलचा इशारा आलाय आणि चेंडूला फेकून दिले सीमेच्या बाहेर. षटकार म्हणजे 1 आणि 6 अर्थातच 7 धावा जोडल्या जातील आता स्कोरबोर्ड. बीमर चेंडू आता बिमार करेल कारण धावा देखील फार वाढतील, गतीनं वाढतील कारण 7 धावा तिथे जोडल्या धावफलकावरती. 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. तिथे देखील संधी असणार आहे फलंदाजाला. फ्री हिटचा बॉल असतो त्यावेळी बॅटर फ्री माइंडेड स्ट्रोक खेळत असतो, कसलीही भीती नसते फलंदाजाला बाद होण्याची. हे पाहू शकता आज आपण संडे आणि प्रेक्षकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक स्टँड्स मध्ये प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना. फ्री हिटचा बॉल, प्रयत्न तर जरूर चांगला केला होता गोलंदाजानं, परंतु त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. 30 धावा धावफलकावरती लागले. 30 रन्स. दुसरं षटक इथून मार्गस्य. लीग मॅच मध्ये जरूर मी म्हणेल आर्या फायटर संघ हावी राहिला होता टीम DB स्पोर्ट्सवर, परंतु यावेळी महत्वाच्या सामन्यामध्ये सेमीफायनल 2 मध्ये मात्र आतापर्यंत तरी ड्रायव्हिंग सीटवर DB स्पोर्ट पाहायला मिळतोय. इथे सोडून दिलाय चेंडू. आणखीन एक वाईड बॉल. सलगचे 2 आता वाईड आलेत. ज्या भागेशनं आज चांगली गोलंदाजी केली, ज्या भागेशनं आज भरपूर सारे विकेट्स मिळवले टीम आर्या फायटर्ससाठी, तोच भागेश आज महागडा ठरतोय.
ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. अपील जोरदार त्या ठिकाणी केली होती आणि यस, पंचांचं बोट मात्र आकाशामध्ये. फलंदाज होते बाद. कुणालचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. न्यू बॅटर राहुल अहिरे आलाय बॅटिंग करण्यासाठी, टीमचा कॅप्टन. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. चिंचकर क्रूज सारख्या मोठ्या ग्रामीण क्रिकेट संघामधून तो खेळत असतो. सध्या तरी त्याच्या फ्रँचायझीसाठी त्यानं फार चांगला खेळ दाखवलाय. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र फुल टॉस वर घेऊन खेळायचं होतं, खरं तर बॅटच्या टोला लागला होता हा चेंडू. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. खरं तर ज्यावेळी चेंडू हवेमध्ये होता त्यावेळी जरूर मी म्हणेल हृदयाचे ठोके जरूर वाढले असेल राहुल अहिरेच्या. 2 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. 16.00 ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 16 आल्या होत्या आणि याही ओव्हरमध्ये जवळपास 16 धावा आल्यात. ह्याच धावगतीने जर धावा बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 65 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 64 धावा आणि खूप मोठी टोटल ती होऊ शकते 4 षटकांच्या मॅच मध्ये. वेळेअभावी आपल्याला षटकं कमी करावी लागली. यशस्वीरित्या आता ही स्पर्धा संपन्नतेच्या वाटेवरती आपण पाहतोय. भागेश फार महागडा राहिला. थोडासा दबावामध्ये गोलंदाजी करताना जरूर दिसला होता. आता इथनं नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज सतीश ब्राव. सतीश ब्राव इज अ परफेक्ट ऑलराऊंडर. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो, चांगले कार्य त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. खरं तर ब्राव हे नावच फार मोठं आहे. यावेळेचा हा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि फलंदाज आता राहुल अहिरेकडे पुन्हा एकदा संधी असेल, कारण फ्री हिट. येस, आय थिंक फील्ड प्लेसमेंट मुलं जी फील्ड सेटिंग आहे त्यामुळे नो बॉल दिला गेला. आय थिंक ऑन साईडला 6 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि त्याच मुलं त्या ठिकाणी पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट जरूर असेल. फलंदाजाकडे संधी आता निर्माण झाली आहे. सतीश ब्राव राईट आर्म ओव्हर द विकेट. टीमची टोटल 33 धावा, 33 रन्स. मित्रांनो, आपण दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय. नवीन जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जिंकणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. फ्री हिटचा बॉल होता, इथे मात्र फायदा उचलता आला नाहीये आणि या अगोदरच MK रॉयल या संघानं फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितच APL सीझन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2022 पर्व 3 आपण या ठिकाणी अनुभवतोय कवाडच्या या क्रीडा नगरीमध्ये. कवाड ग्रामस्थांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण त्याने आम्हाला या निश्चितच मैदानाची व्यवस्था करून दिली या स्पर्धेसाठी. या दरम्यान इथे देखील फुल टॉस बॉल होता आणि याही चेंडूचा मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. स्वतःवरती थोडासा निराश नाराज पाहायला मिळतोय बॅटर राहुल अहिरे, कारण हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबायला नव्हता हवा. खरं तर ज्या प्रकारे लेन फुल टॉस होता, फायदा मात्र उचलता आला नाहीये त्या ठिकाणी. सतीश तयार. या दरम्यान मात्र शॉट ऑन पुल अँड सक्सेसफुल. राकेश एक वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. लगातार षटकार आणि षटकारच तो खेचतोय. 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय.
धावसंख्या 6 धावेच्या मदतीने पुढे सरकले वेगानं 40 वर 40 रन्स. सतीश ब्राव तयार, बॅटची एज, चेंडू वेगाने चालला आता लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावींसाठी चौकार. कीपरसाठी देखील संधी नव्हती कारण अगदी वेगानं तो चेंडू निघून गेला होता. 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल आता 44 वर जाऊन पोहोचली आहे. आता धावा फार वेगाने बनतात. .44 काय बॅटिंग करतोय. सलग 2 डॉट खेळला होता परंतु त्यानंतर मात्र बाउंड्रीज मध्येच डीलिंग केली जाते. इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, यावेळी चुकी होणार नाहीये. झेल मात्र पकडली जाते. आणखीन एक फलंदाज राकेश या ठिकाणी बाद होतोय जो चांगली बॅटिंग करत होता. एक मोठं यश मिळवलंय सतीश ब्रावोनं. यस डीजे. यावेळी अलॉंग द ग्राउंड चेंडू चालला आता डीप मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण आता शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी राहुल स्वतःकडे स्ट्रायकिंग एंड ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 45 धावा. धावा 44 रन्स. शेवटचा चेंडू निर्धाव आला होता. जवळपास 15 धावा प्रत्येक षटकामागे या ठिकाणी जोडल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना यावेळेचा हा चेंडू चांगली लेन पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल अहिरे. धावसंख्या स्थिर 44. कुलंदाज तयार होतोय. राउंड द विकेटने फुल टॉस बॉल आणि चेंडूला फेकून दिले सीमेच्या बाहेर. षटकार. स्ट्रायकिंग एंड
गोलंदाज तयार, आणखीन एक मोठा प्रहार, हा देखील चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. लगातार 2 षटकार आलेत. काय बॅटिंग करतोय. तिसरा चेंडू देखील फेकून दिले सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. इज ऑन फायर नाव. स्वतःकडे का स्ट्राईक ठेवली त्याचं उत्तर आता पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. सलगच्या 3 बॉलवर 3 षटकार. अक्षरशः आता सर्व फिल्डर्स आपण पाहिले आर्या फायटरचे, तर काहींचे हात मोडलेले, काहींचे हात कमरेवर आहेत. का बॅटिंग केली आहे. 65 धावा लागल्या स्कोरबोर्डवर. 62 रन्स. शेवटचे आता 2 चेंडू अजूनही इथून शिल्लक आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. राहुल साठी फुल टॉस आहे. यावेळी मात्र इथे झेलची संधी. इथे जरूर झेल स्वीकारली जाते आणि एक विस्फोटक इनिंगचा अंत या ठिकाणी होतोय. राहुल अहिरेचा खेळ संपुष्टात. शेवटचा चेंडू आणि त्या चेंडूचा सामना करेल फलंदाज संजय. 12th मॅन फार खुश आहे धावा बघितल्यानंतर स्कोरबोर्डवर. बोलत या राऊंड विकेट. यावेळी मात्र झेलची संधी याही वेळी आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. व्हॉट अ कॅच. काय झेल पकडली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एकंदरीत 4 षटकांमध्ये धावा जमवल्यात 62 आणि टार्गेट असेल फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम आर्या फायटर्स संघासमोर 63 धावसंख्येचं फार भलं मोठं आव्हान इथं आता पार करावं लागेल फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि ते आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल की त्या धावा वाचवल्या जातील हे आपण ऐकणार आहोत अजयजी घरत यांच्या आवाजामध्ये. एक बार फिर से आप सभी का दिल की गहराइयों से स्वागत है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रीमियर लीग 2022 में। ये सेमीफाइनल मुकाबला आपके सामने बड़ा मैच है और 2 बड़ी टीमों के बीच की ये टक्कर और बड़ी चुनौती पेश की गई है। डीबी स्पोर्ट्स कुरुन टीम द्वारा टॉस जीतने के बाद पहले बैटिंग करते हुए एक बहुत ही शानदार स्कोर उन्होंने खड़ा किया है। 4 ओवर्स में 62 रन बनाए हैं
5 विकेटों के नुकसान पर और 63 रनों का टारगेट है आर्या फाइटर्स के सामने। आर्या फाइटर्स जो कि पॉइंट्स टेबल में टॉप पर रही थी। लीग मैचेस जब हुए थे 5 में से 4 मुकाबले जीते थे, लेकिन जब प्लेऑफ्स की बारी आई तो कहीं ना कहीं उनके खेल में थोड़ी सी गिरावट नज़र आई है। जिस तरह से गेंदबाजी भी रही है इस नॉकआउट मैच में, सेमीफाइनल मुकाबला इसलिए कहा जा रहा है क्योंकि जीतने वाली टीम जो है वो फाइनल में खेलने वाली है सीधे, और हारने वाली टीम का सफ़र समाप्त हो जाएगा। एक मुकाबला इस प्लेऑफ्स में हार चुकी है आर्या फाइटर्स। डीबी स्पोर्ट्स कुरुन टीम को भी लगातार अब 2 मैच खेलने पड़े हैं प्लेऑफ्स में। पिछला मैच जीता और अब ये मैच भी जीतने की उनकी पूरी कोशिश है, लेकिन आर्या फाइटर्स टीम एक बड़ी टीम है और काफ़ी अच्छे बल्लेबाज है इस टीम के पास। इनफॉर्म बल्लेबाज है और इनफॉर्म बल्लेबाजों को यहाँ पर अच्छा खेल पेश करना होगा। सलामी बैटर्स डगआउट में से बाहर निकले हैं क्रीज की तरफ बढ़ते हुए। 4 ओवर में 63 रन बनाने हैं, यानी कि प्रति ओवर के हिसाब से हम देखें तो 15.75 रन प्रति ओवर का जो आस्किंग रेट है उस पर नज़र रखनी होगी बल्लेबाजों को। गेंदबाजी थोड़ी लचर रही मैं समझता हूँ। सचिन ने 16 रन दिए थे, 1 विकेट चटकाया। भागेश ने 12 रन देकर 1 विकेट चटकाया। सतीश ब्रावो का ओवर वैसे देखा जाए तो अच्छा रहा था, 11 रन मात्र दिए थे और 1 सफलता उनको भी मिली थी। और आखिरी ओवर में 18 रन सुवेश ने खर्च किए थे। 2 विकेटें उनको मिली ज़रूर थी, ज़्यादा विकेटें उनको मिली लेकिन ज़्यादा मार भी पड़ी। राहुल आयरे ने उनका ज़बरदस्त तरीके से सामना किया था और उनकी अच्छी जमकर खबर ली थी। 3 गेंदों पर लगातार 3 छक्के जड़े। तो सलामी बल्लेबाजों के रूप में सतीश ब्रावो और कप्तान सचिन यादव। ब्रावो स्ट्राइक लेते हुए, गार्ड लेते हुए अंपायर से। इनर ग्लोव्स के साथ बल्लेबाजी करना पसंद करते हैं, विस्फोटक बल्लेबाज है। पहला ओवर लेकर गेंदबाज, पहली गेंद गैप में निकाल दिया है और फील्डर नहीं रोक पाए। 4 रन मिलेंगे। मिड विकेट की दिशा में बहुत बड़ा गैप था वहां पर। आउटफील्ड में जरूर खिलाड़ी मौजूद भी है लेकिन उनसे थोड़ा दूर खेला और चौके के साथ यहां पर स्वागत होता हुआ गेंदबाज विनीत का। He missed his mark on this first ball and nicely put away by the batsman through the onside boundary of the very first ball. It's a good start for Satish Bravo. Such an explosive player he is. A slight change in field, I think. There is protection there down at squarish deep mid wicket. And man at wide long on as well. Only 2 fielders outside the 30-yard circle as this is power play going on. This time he hits it through the offside, over the top. That's another glorious shot and 4 more. Well, this is wonderful start by Satish. Is looking very dangerous. First 4 on the onside and then second boundary on the offside. This time he goes towards deep mid wicket. Now there is fieldsman down there. Rahul Ahire, the man in the deep. Just a single. Score moves up to 9 runs without loss. Lavesh will be on strike now. 2 fours to start the proceedings in this over and in this innings. And these are the really good signs for Arya Fighters. The batters did not do well in previous game, that was in the qualifier number 1, but this is all important game. Full toss high in the air.
and doesn't carry to the fielder. Once again, Rahul Ahire is in action. It's quite busy man down there at deep squarish mid wicket. Just a single once again, and batter Lavish gets off the mark. Score moves up to into the double figures. 10 runs on the board without loss. 63 is what they required to win this contest and to qualify for the final of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Premier League 2022. A nicely organized tournament. और इस बीच एक आकर्षक इनाम जो है प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइसिकल, स्पोर्ट्स बाइसिकल, उसका यहाँ पर आगमन हुआ है. क्या बात है, आलीशान ये साइकिल है. बढ़िया शॉट, बॉलर के ऊपर से खेला है लेकिन पीछे खिलाड़ी है. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन पूरे इस गेंद पर. हर गेंद पर रन्स आ रहे हैं. पहले 2 चौके, फिर 2 सिंगल्स, अब ये डबल. स्कोर हुआ है 12 रन बिना किसी नुकसान के. तो कहीं ना कहीं जो बल्लेबाजी पहले क्वालिफायर में कमज़ोर पड़ी थी, अब बल्लेबाज उसकी भरपाई करने का प्रयास कर रहे हैं. वैसे देखा जाए तो पूरे टूर्नामेंट में जो टॉप ऑर्डर है उन्होंने अच्छे रन्स बनाए हैं. सचिन यादव खासतौर पर बहुत बढ़िया फॉर्म में, लवेश तो गजब के फॉर्म में नज़र आए हैं, और ब्रावो भी बहुत विस्फोटक बल्लेबाज है. अच्छी गेंद थी लेकिन उसको मोड़ा ऑन साइड में और एक तेज सिंगल. तो इस तरह से पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ आर्या फाइटर्स की अच्छी शुरुआत देखने को मिल रही है. रन संख्या 13 बिना किसी नुकसान के. बचे हुए 3 ओवर्स में 50 रनों की ज़रूरत है. ज़रूर रन्स अच्छे बनाए गए हैं पहले ओवर में, लेकिन फिर भी उतने भी अच्छे नहीं कि हम कह सकें कि रिक्वायर्ड रेट के अनुसार बल्लेबाजों ने शुरुआत की है. अभी भी रिक्वायर्ड रेट को छुआ नहीं है बल्लेबाजों ने, क्योंकि रिक्वायर्ड रेट जो है वो पारी की शुरुआत में 15 से थोड़ा ऊपर था. वो और भी अब थोड़ा आगे जाता हुआ उसमें और ज़्यादा बढ़ोतरी होती हुई. तुरंत फील्ड सजाना है प्लीज़ डीबी स्पोर्ट्स कुरुंद के कैप्टन. समय बिल्कुल भी ज़ाया ना करे, हमारे पास ज़्यादा समय नहीं है. 18 balls and 50 runs to get to qualify for the final match for Team Arya Fighters. हम सभी टीम ओनर्स को शुक्रिया कहते हैं इस टूर्नामेंट के ज़रिए. आर्या फाइटर्स के गौतम उबाड़े साहब, एमके रॉयल्स के महेश यादव और कुणाल तुले, केसी किंग्स के एडवोकेट किरण चन्नी साहब, विराज स्पोर्ट्स के उमेश सुनावनी साहब, डीबी स्पोर्ट्स के सूरज थुरात और स्वरायण जीत वॉरियर्स के सतीश यादव एंड अनिल गायकवाड़. क्योंकि इन सभी ओनर्स के बिना इस टूर्नामेंट का होना बिल्कुल भी संभव नहीं था. इस एपीएल के लिए जो ट्रॉफीज़ है, आकर्षक ट्रॉफीज़, उसके पुरस्कर्ता है मिस्टर सूरज दादाराम थोरात. दिवंगत दादाराम बुदाजी थोरात, इनके स्मरण में उन्होंने वो ट्रॉफी स्पॉन्सर की है. उनका एक बार फिर से शुक्रिया हम अदा करते हैं. पीने की पानी की व्यवस्था सागर बबन यादव कबाड़ के युवा नेता इनकी ओर से की गई है. उनके भी हम शुक्रगुजार हैं. कबाड़ वासियों के हम शुक्रगुजार हैं जिन्होंने ये मैदान उपलब्ध कराया है. जीवन की पहली गेंद घुमा दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, मिस फील्ड. इस गेंद को रोक सकते थे फील्डर, लेकिन गलती हुई और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. सुपर संडे आज बहुत ही महत्वपूर्ण दिन, ऐतिहासिक दिन इस एपीएल सीजन 3 का. शाम का सत्र परछाइयाँ लंबी होती हुई और साये मैदान पर गहराते हुए. उठा के खेल दिया इस बार डीप मिड विकेट की दिशा में, दमदार हिट. 6 रन. सतीश अर्थात डीजे ब्रावो, जी हाँ, टेनिस क्रिकेट दुनिया के ये डीजे ब्रावो है और बहुत ही खतरनाक बल्लेबाज है. ब्रावो जब चलते हैं तो बरसते हैं और गेंदबाज इनको आउट करने के लिए तरसते हैं.
शैलेश गायकवाड एक बार फिर से हमारे बीच मौजूद होते हुए इस टूर्नामेंट के लिए उनकी कड़ी मशक्क़त और मेहनत, स्वागत है आपका। सामना किया है 1 पर बैटिंग करते हुए यहाँ से, और हम देखें तो 38 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। समीकरण उतना आसान नहीं है, टारगेट बड़ा रखा गया है, 4 ओवर में 63 रन बनाने हैं जीतने के लिए, लेकिन अच्छी नींव रखते हुए इस समय सतीश ब्रावो। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस इस बार भेज दिया है, हवाई फायर किया है और गेंद को निकाल दिया है डीप स्क्वायर लेग के ऊपर से, दनदनाता हुआ सिक्सर। सतीश कहीं ना कहीं अनस्टॉपेबल नजर आ रहे हैं, अब उनको किस तरह से रोका जाए ये बहुत बड़ा सवाल है। थोड़ी लो की फुल टॉस किस्म की गेंद थी, लेकिन कितने जल्दी हरकत में आ गए थे, और वो जो कहते हैं कि हरकत में ही बरकत है, वाकई में 6 रनों की बरकत हो गई स्कोर में। रन संख्या पहुंच चुकी है 31 पर। बड़ा टारगेट, बड़ा मुकाबला, 2 बड़ी टीमें बीच में आपस में टकरा रही है और बड़ा ही मज़ेदार मैच हो रहा है, और 32 रन चाहिए। ये केवल दूसरा ओवर चल रहा है, इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है, यानी कि कुल मिलाकर 14 गेंदों का खेल बचा है। 14 गेंदों में 32 रन। सतीश को यदि जल्द से जल्द आउट नहीं किया गया तो फिर वो मैच लेकर जा सकते हैं मेरे ख्याल से। परेशानियां बढ़ती हुई इस समय डीबी स्पोर्ट्स कुरुन के कैप्टन की। चलिए स्पीड अप करना है खेल को प्लीज़। मैच बॉल के लिए रुके थे बल्लेबाज, मैच बॉल मैदान के अंदर आ गई है एक बार फिर से। बल्लेबाज तो चाहते हैं कि जिस गेंद पर उन्होंने बड़ा शॉट खेला है वो गेंद मैदान में आए जल्द से जल्द। अकेले ही भारी पड़ रहे हैं ऐसे लग रहा है इस समय सतीश ब्रावो। जीवन के लिए टूर्नामेंट अच्छा तो घटा है, लेकिन ये ओवर खराब रहा है। सामने लॉफ्ट कर दिया है, थ्रू द लाइन खेला है, ऊंचाई है केवल, दूरी नहीं है, और ओ कैच तो ड्रॉप हुआ। क्या यहाँ पर बच जाएंगे? हाँ बिल्कुल, रनआउट होते होते भी बच गए। किस्मत के भी धनी नजर आ रहे हैं सतीश ब्रावो। निमेश द्वारा ये गलती हुई है, और निमेश बहुत अच्छे फील्डर है, अच्छे अच्छे कैचेस लपके, उन्होंने मुश्किल से मुश्किल कैचेस भी लपके इस टूर्नामेंट में, लेकिन ये बिल्कुल सिटर जिसे कहते हैं क्रिकेट की भाषा में, आसान कैच, रेगुलेशन कैच लॉन्ग ऑन फील्डर के लिए निमेश कैच नहीं कर पाए। दबाव में नजर आ रहे हैं कहीं ना कहीं डीबी स्पोर्ट्स के खिलाड़ी। 1 रन मिला है, स्कोर अब 32 पर पहुंच चुका है और 31 चाहिए। 13 गेंदें, 13 गेंदों में 31 रन। दूर दूर तक फैला हुआ फील्ड प्लेसमेंट, केवल थर्ड मैन फाइन लेग सर्कल के अंदर नजर आ रहे हैं, और एक और खिलाड़ी सर्कल के अंदर बोल्ड कर दिया इस बार, बढ़िया वापसी करते हुए गेंदबाज। पहला ब्रेक थ्रो अपने टीम को दिलाने में कामयाब रहे। अपने ओवर की अंतिम गेंद पर जीवन साळवी, फुल लेंथ गेंद थी, बिल्कुल मिडिल स्टंप की सीध में, और मिडिल स्टंप उखाड़ दिया है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या 32, बचे हुए 2 ओवर्स में 31 रनों की जरूरत। 31 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन फ्रॉम रिमेनिंग 12 बॉल्स। दिस इज टर्निंग आउट टू बी अ वंडरफुल मैच। 12 balls remain and 31 runs to get. चला स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ नाही आहे। यानंतर फायनल मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे। या सामन्यातून जिंकणारा संघ MK रॉयल्स संघाविरुद्ध फायनल मॅचमध्ये खेळणार आहे। ही फार मोठी मॅच आहे, आणि आता निश्चितच या स्पर्धेच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत। सतत 3 दिवस क्रिकेटचा थरार कवाडच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला आहे। कवाड ग्रामस्थांचे आम्ही पुनश्च आभार व्यक्त करीत आहोत की त्यांनी हे ग्राउंड आमच्यासाठी येथे उपलब्ध करून दिलं। खूप मोलाचं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे, आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेसाठी सपोर्ट केलेला आहे, सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचेच आम्ही
मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश दोंदे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रोचक रविवार आणि रोचक क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन बॅट्समन रोहित अर्थात बाली स्विच इट करायचा होता. क्षमा असावी, रोहित बाली तो वेगळा आहे, हा रोहित वेगळा. सिंगल आली आहे ह्या बॉलवर. स्ट्राईक आता मात्र रोहितकडे असणार आहे. रोहित जाधव. समीकरण 11 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची आवश्यकता. अजूनही चेंडू गणिक आपण जवळपास पाहतोय की 3 धावा बनवायच्यात अशा प्रकारचं खडतर समीकरण आहे. पण चांगला रनचेज येथे दाखवलाय. विशेषतः सतीश ब्रावोनं धुवाधार बॅटिंग केली आहे. अगेन्स्ट टर्न खेळायचं होतं. हा बॉल मात्र स्वेअर आहे. टप्पा आपण पाहिला तर उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर होता आणि आणखी चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेत असताना बाहेर निघाला होता. अवांतर धाव मिळते. प्रत्येक बॉल महत्त्वाचा, प्रत्येक धाव येते महत्त्वाची आहे. 11 चेंडूंमध्ये आता 29 धावांची गरज आर्या फायटर्सला. चांगली फाईट आहे आर्या फायटर्स आणि DB स्पोर्ट्स कुरुंद या दोन संघांदरम्यान. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हर पिच आहे. बॉल फेकून दिलाय. वाईल्डिश डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. च्या बाबतीत हे सातत्याने घडलंय. एखादा तरी त्यांनी लूज बॉल टाकलेला आहे प्रत्येक षटकामध्ये आणि एखादा तरी चौकारी किंवा षटकार त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेला आहे. ओव्हर पिच बॉल होता. एक दिलखेचक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. हो, यावेळेस पहा खूप संथ गतीनं बॉल टाकला होता. फलंदाज थोडा थांबला देखील होता, थोडा पॉज घेतला पण मिडल करू शकला नाही. बॅटच्या टोला चेंडू लागला होता. 1 धाव मिळते. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 41 या आकड्यावर. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. व्हॉट अ मॅच. ज्या प्रकारच्या सामन्याची अपेक्षा होती क्रिकेट रसिकांना तसाच हा सामना रंगतोय. दोन्ही संघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित रूपाने केली आहे. मात्र विजय कोणाचा असेल हे अजूनही सांगता येणार नाही आहे, कारण सामना अजूनही बॅलन्स आहे, दोलायमान स्थितीत आहे. 50-50 अवस्थेत असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 22 धावा. पुढचा बॉल सतीश ब्रावोसाठी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल काही नीटचा बॅटवर घेता आला नाही आहे. विकेटकीपरसाठी धोकादायक होता हा फटका. मात्र मिळाली फक्त 1च धाव. विकेटकीपर देखील हिम्मतवान आहे राहुल आहिरे, कारण अगदी इष्टांच्या पाठीमागेच फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी सतीशकडून. फक्त 1 धाव आली आहे. कमबॅक करतोय गोलंदाज योगेश दोंदे. धावसंख्या 42. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लाइटेड बॉल समोरच्या बाजूने लॉफ्ट केलाय. अगदी गॅप मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स चौकार. शॉट बाय रोहित. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली आणि आता 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. 7 चेंडू आणि 17 धावा. एक्सलंट मॅच. व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्टेस्ट गोइंग ऑन बिटवीन आर्या फायटर्स अँड DB स्पोर्ट्स कुरुंद. पैसा वसूल मॅच आहे खऱ्या अर्थानं. ही स्पर्धाच पैसा वसूल आहे, कारण प्रत्येक संघाला 5-5 लीग मॅचेस खेळण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर प्लेऑफ्समध्ये देखील पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर जे संघ होते त्यांना 2-2 संधी होत्या. आर्या फायटर संघ 1 सामना पराभूत झाला आहे प्लेऑफ्समध्ये. मात्र ही दुसरी संधी त्यांना गमवायची नाही आहे. मात्र DB स्पोर्ट्स कुरुंद संघ देखील दमदार संघ आहे. यावेळेस वरची कडा लागली आहे. मिस टाइम स्ट्रोक. मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बॉलवर येतोय तोपर्यंत सिंगल येते शेवटच्या बॉलवर. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. नेक टू नेक फाईट चालू आहे या मॅचमध्ये. धावसंख्या झाली 47. एका गड्याच्या मोबदल्यात आर्या फायटर्स आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये आता शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज. लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. टीम मीटिंग घ्यायला आपल्याकडे वेळ नाही आहे. सूर्य अस्ताला चाललाय आणि यानंतर फायनल मॅच देखील आपल्याला कंप्लीट करायची आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. व्हॉट अ ग्रेट मॅच. मोठं टार्गेट आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर बॅटिंग करणं तेवढं सोपं नसतं जेव्हा सूर्य अस्ताला जात असतो. सायंकाळच्या सत्रामध्ये उजेड थोडासा कमी होत चाललेला आहे, पण वाखाणण्याजोगी कामगिरी सतीश ब्रावो आणि त्यानंतर रोहितचे पाहायला मिळते. लवेशला काही जास्त योगदान देता आलं नाही, फक्त 1 धाव जोडल्यानंतर तो बाद झाला. फिल्डिंग लावून घ्या प्लीज.
नाबाद 33 धावांवर खेळतोय सतीश. विजयासाठी 16 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकर सेंडला रोहित. इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस बॅट्समॅन, स्ट्रॉंग मॅन रोहित जाधव. आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय गोलंदाज महेश. उंचपुरा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू महेश. चांगली कामगिरी या टीमसाठी त्याची राहिली आहे. षटकातील पहिला बॉल, अखोटप्प्याचा बॉल आहे, पुल केलाय मात्र मिस टाइम स्ट्रोक. बॉल काही काळ हवेत होता. डीप स्क्वेअर लेगला चेंडू वळण घेतोय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. फक्त एकच धाव. दुसरी धाव घ्यायची होती रोहितला, पण ते स्पष्ट नकार दिलाय सतीश ब्रावोनं, कारण धोकादायक देखील ती धाव ठरली असते. आणि आता सतीश ब्रावोनं जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण स्ट्राईक त्याने स्वतःकडे आता घेतली आहे. आणि आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 15 धावा. 2 मोठे फटके ते अपेक्षित असतील सतीश ब्रावोकडून. 2 षटकार जर आले तर निश्चितच विजयाचा मार्ग सुकर होईल आर्या फायटर्ससाठी. पण गोलंदाज अतिशय तगडा आहे. हिअर इज नेक्स्ट बॉल. सुरेख बॉल, अप्रतिम बॉल, दर्जेदार बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि फुल आपण पाहिलं तर स्पीडमध्ये हा बॉल हाताळला होता. बीट केलंय पूर्णपणे फलंदाजाला. यॉर्कर लेंथवर हा बॉल जस्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप. अप्रतिम चेंडूची हाताळणी. डॉट बॉलची सांगता होते. आणि आता समीकरण 4 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा नियम आहे या स्पर्धेमध्ये, पण आता तेवढी वेळ आपल्याकडे नाहीये कदाचित. कुठला संघ जिंकेल अजूनही सांगता येणार नाहीये. आर्या फायटर्स विरुद्ध डीबी स्पोर्ट्स. यावेळेस बॅकफुटला गेला, एकाच हाताने जणू हा फटका एक्झिक्यूट केला आणि गॅप मधून 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 रन्स. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना आहे. हृदयाची धडधड येथे वाढायला लागली आहे. 3 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आर्या फायटर्स समोर. एक चांगला फटका. खरं तर शरीराचं संतुलन व्यवस्थितपणे राखता आलं नव्हतं. बॉल फ्रॅक्शन शॉट होता, बाउन्स चांगला होता, गती चांगली होती आणि आपण पाहिलं तर फटका देखील तेवढाच चांगला पाहायला मिळाला. डीपमध्ये खरं तर जास्त खेळाडू आहेत ऑन साईडला, मात्र गॅप देखील शोधला. 1 बाउन्स घेत असताना बॉल निघून गेलाय मिड विकेटच्या दिशेतून बाउंड्री लाईन पलीकडे 4 धावांसाठी. महत्त्वाचा चौकार. धावसंख्या 50च्या पुढे पोहोचली, अर्थात 52 या आकड्यावर. मोठी धावसंख्या चेस करायची आहे आणि त्याचा प्रामाणिकपणे ते प्रयत्न दिसतोय आपल्याला सतीश ब्रावोकडून. रोहितची देखील चांगली साथ मिळाली आहे. रोहितनं देखील एक चौकार एक षटकार ठोकलाय, मात्र सतीशच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 37 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू 11 धावा. पुढचा बॉल. हो, यावेळेस अगदी स्लॉट मध्ये हा बॉल फेकून दिलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 6 धावा. उत्तुंग षटकार. कमजोर 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 नाही तर लटकार. मर्दावानी हा फटकार मारला सोला षटकार. सामना 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. चित्त थरारक मॅच आहे. आता कमजोर हृदय ज्यांच्या असतील त्यांच्यासाठी सामना अजिबात नाहीये. तुम्ही मॅच पाहूच नका. हे 2 चेंडू तुम्ही पाहू नका, कारण हार्ट फेल होऊ शकतो. एवढी चित्त थरारकता या मॅचमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट, तुफान क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2022 मध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा हा विजय होताना दिसतोय. अप्रतिम दर्जाची ही स्पर्धा आपल्या समोर सादर केली आहे. गौतम उबाळे, प्रदीप थोरात, शैलेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, अर्थात महेश जाधव त्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. राहुल आहिरे देखील आहेत, जे चांगले खेळाडू देखील आहेत. 2 चेंडू 5 धावा. सेट फलंदाज आहे आपण पाहायला गेलो तर सतीश, आणि त्याच्या पुढ्यात असा बॉल तुम्ही टाकू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये फिल्डिंगमध्ये बदल केला आहे. सूरज थोरात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत क्लोज इन फिल्डरच्या भूमिकेत. सिली कव्हर पॉईंटच्या दिशेनं एक वेगळी रणनीती आखली आहे. फलंदाजावर प्रेशर टाकण्याचा जरूर प्रयत्न होतोय डीबी स्पोर्ट्स करून संघाकडून. हा बॉल देखील फार महत्त्वाचा आहे. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस देखील वर पिच आहे, लॉफ्ट केलाय मात्र फटका फसलाय. लॉंग ऑफला चूक होत नाहीये. निमेशने या अगोदर एक चूक केली होती, ती चूक सुधारली त्याने. महत्वाच्या क्षणी हा झेल त्याने समाप्त केलाय, स्वीकारलाय आणि सतीश ब्रावोची खेळी संपुष्टात येते. सामन्याचा निकाल आता शेवटच्या चेंडूवर लागणार आहे. एक चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता आर्या फायटर्सला. हा बॉल देखील आपण पाहायला गेलो तर ओव्हर पिच होता, मात्र चांगला वेगवान बॉल होता, त्यामुळेच मिडल करू शकला नाही फलंदाज. चेंडूच्या खाली घुसून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला जरूर, लॉफ्टेड फटका मारला देखील, मात्र लॉंग ऑफला सोपा झेल पाहायला मिळाला. मिस टाइम स्ट्रोक होता. एक चेंडू 5 धावा. चौकार जर आला तर मॅच टाय होईल. सुपर ओव्हर असणार आहे आणि जर षटकार आला तर मात्र आर्या फायटर्स फायनल मध्ये असणार आहे. आणि चौकाराच्या आतमध्ये जर धावा आल्या तर मात्र निश्चितच येते फायनलमध्ये असेल DB स्पोर्ट्स कुरुन संघ. तर फायनलमध्ये कोण पोहोचणार, MK रॉयल संघासमोर कुठल्या संघाचं आव्हान असेल, या चेंडू नंतर आपल्याला जरूर ते कळेल. ग्रेट मॅच, अन अमेझिंग गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. चला जास्त वेळ खर्च करू नका. फलंदाजांना देखील विनंती असेल, नवीन बॅटर कॅप्टन कॅप्टन सचिन जाधव जो फुल भरात दिसला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगली कामगिरी, अष्टपैलू कामगिरी त्याची राहिली आहे. खतरनाक फलंदाज आहे. गोलंदाजानं कमबॅक केलंय. महेश क्षेत्ररक्षण सजवत असताना कुठेतरी फिल्डिंगमध्ये जो बदल करण्यात आला होता, जो समोर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता स्लिक कव्हर पॉइंटला, त्याचा देखील हा एक परिणाम आपण पाहिला की थोडासा मिसटाईम फटका तिथे खेळण्यात आला होता सतीश ब्रावोकडून. मात्र चांगली बहारदार खेळी साकारली सतीशनं. 43 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि होप्स अजूनही आहेत या ठिकाणी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आर्या फायटरच्या. मात्र मोठा फटका खेळावा लागेल. एक चेंडू 5 धावा. हिअर इज बॉलर महेश. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन सचिन. उडवलाय बॉल चाललाय आणि चाललायच बाउंड्रीच्या पलीकडे. गोल्डन 6 फायनल मध्ये प्रवेश करतोय आर्या फायटर संघ. व्हॉट अ विन, मॅग्निफिकंट. चित्तथरारक सामन्यामध्ये विजय मिळवलाय आर्या फायटर्सनं. शेवटच्या बॉलवर कॅप्टनने केली आहे कमाल. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा वापर केला आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर केली आहे. गोल्डन षटकार. या स्पर्धेत ही घटना पहिल्यांदाच घडते. शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता असताना हा षटकार ठोकलाय कॅप्टन सचिन जाधवनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आर्या फायटर्स.